नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या स्वादांची गोष्ट या चॅनलवर। आज आपण करणार आहोत बाजरीच्या पिठाचे ठेपले। नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या स्वादांची गोष्ट या चॅनलवर। आज आपण करणार आहोत बाजरीच्या पिठाचा ठेपला। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 वाटी बाजरीचं पीठ, 2 मध्यम आकाराचे कांदे, कोथिंबीर। मी 2 वाटी पिठासाठी 1 वाटी ताक घेतला आहे। ताकाऐवजी तुम्ही दही देखील वापरू शकता। तीळ 2 चमचे, जिरे 1 चमचा, तेल, हिंगपूड, तिखट 1 चमचा, मीठ चवीनुसार, हळद 2 लहान छोटे चमचे। सर्वात प्रथम आपण घेऊया 2 वाटी बाजरीचं पीठ। आता यामध्ये घालूया कांदा, कोथिंबीर, हळद, जिरे, हिंगपूड, लाल तिखट, मीठ, ताक। आता हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया। आता आपल्याला यामध्ये आणखीन 1 वाटी पाणी लागेल। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणत्याही भाज्या वापरू शकता। गाजर, पातीचा कांदा। मिश्रण आपल्याला या प्रकारे इतपत पातळ करून घ्यायचं आहे। मला 2 वाटी पिठासाठी 1 वाटी ताक आणि 2.5 वाटी पाणी लागलेलं आहे। तवा आपला गरम झाला आहे। आता आपण तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ आणि तव्यावरतीच थोडेसे तीळ घालून घेऊ। आणि यावरती आता मिश्रण घालून घेऊ। थोडंसं तेल लावू, यावरती झाकण ठेवून दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घेऊ। तयार आहे बाजरीचा ठेपला खाण्यासाठी। त्यासोबत आपण शेंगदाण्याची चटणी व दही यासोबत हे खाऊ शकतो।